आणि बच्चू कडू यांनी जरांगे पाटील यांच्या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या समजून घेतल्या आणि कुठेतरी एकनाथ शिंदेचे दूत म्हणून बच्चू कडू हे जरांगे पाटील यांच्याकडे गेले होते का अशी चर्चा देखील त्या ठिकाणी रंगल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पण दुसरी गोष्ट अशी आहे की जर समजा जरांगे पाटील यांचा मोर्चा जो आहे तो मुंबईच्या दिशेने आला तर कशा पद्धतीने त्याला हँडल करावं याची देखील जी एक गोष्ट याची देखील एक चाचपणी जी आहे ती सरकारच्या वतीने या ठिकाणी केली जाते। त्यामुळे जरांगे पाटील यांचा मोर्चा जरी निघणार असेल तर तो नवी मुंबई किंवा पनवेलच्या जवळपास तो थांबवला जाईल आणि जरांगे पाटील यांना मुंबईपासून रोखता कसं येईल यासाठी संपूर्ण तयारी जी आहे ती राज्य सरकारकडे या ठिकाणी केली जाते। जरांगे पाटील यांचा आपण जर मोर्चा पाहिला तर तो 20 जानेवारीला मुंबईमध्ये येईल अशी अपेक्षा जी आहे ती व्यक्त करण्यात आलेली आहे। कारण आपण जर पाहिलं तर राज्य सरकारनं फेब्रुवारीमध्ये आरक्षण देतो असं विधिमंडळामध्ये अधिवेशनात नागपूर अधिवेशनात सांगितलं। त्यानंतर देखील जरांगे पाटील जे आहेत ते आपल्या मुंबईच्या मोर्चावर आणि मुंबईच्या उपोषणावर ठाम आहेत आणि त्यामुळेच जरांगे पाटील गेल्या काही दिवसांपासून वारंवार जी चर्चा करतायत उपस्थित करतायत ती म्हणजे मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात कसं आरक्षण देता येईल किती आरक्षण देता येईल या संदर्भात त्यांची चर्चा सुरू आहे आणि ते मिळालं नाही तर आपले मुंबईला जाण्याचा जो निर्णय आहे त्यावर जरांगे पाटील जे आहेत ते ठाम आहेत। जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने ज्यावेळी येतील त्यावेळी एक मोठी गर्दी जी आहे कारण जवळपास लाखांच्या वर गर्दी जी आहे ती त्यांच्यासोबत राहील असा अंदाज जो आहे तो व्यक्त केला जातोय आणि त्यामुळे मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते हा देखील अत्यंत मोठा मुद्दा आहे। त्यामुळे जरांगे पाटील यांना त्यांच्या आंदोलनापासून दूर करणं किंवा त्यांची मनधरणी करणं किंवा त्यांना आंदोलन न करण्यापर्यंत आणून ठेवणं किंवा एकूण आंदोलनाला सामोरं कसं जावं या संदर्भात वेगळी रणनीती जी आहे ती राज्य सरकारच्या वतीने या ठिकाणी ठरवली जाते। आपण जर पाहिलं तर जरांगे पाटील यांनी ज्या दिवशी पत्रकार परिषद घेतली त्याच वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आणि एकूण राज्याच्या ज्या पोलीस महासंचालक आहेत रश्मी शुक्ला त्यांची एक बैठक जी आहे ती वर्षा निवासस्थानावर झाली होती आणि राज्यामध्ये जरांगे पाटील यांच्या जेव्हा मोर्चा निघेल त्यानंतर राज्यात काय परिस्थिती असेल त्याचा आढावा जो आहे तो राज्य सरकारने त्या ठिकाणी घेतला होता। त्यानंतर आपण जर पाहिलं तर राजकीय एक घडामोड जी आहे ती त्या दिवसानंतर देखील आपल्याला पाहायला मिळाली होती की बच्चू कडू आणि जरांगे पाटील यांची भेट झाली आणि बच्चू कडू यांनी जरांगे पाटील यांच्या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या समजून घेतल्या आणि कुठेतरी एकनाथ शिंदेचे दूत म्हणून बच्चू कडू हे जरांगे पाटील यांच्याकडे गेले होते का अशी चर्चा देखील त्या ठिकाणी रंगल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तो एक राजकीय मंडळीचा प्रयत्न जो आहे तो बच्चू कडू यांच्याकडनं केला जात होता आणि तीच सरकारची एक रणनीतीचा भाग देखील असल्याचं बोललं जात होतं। पण त्याचबरोबर शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाकडून देखील जरांगे पाटील यांच्या टीम सोबत एक थेट संबंध जो आहे तो या ठिकाणी प्रस्थापित करण्यात आला आणि त्यामार्फत देखील जरांगे पाटील यांच्याशी चर्चा जी आहे किंवा त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी मुख्यमंत्र्यांकडून केला जातोय। पण दुसरी गोष्ट अशी आहे की जर समजा जरांगे पाटील यांचा मोर्चा जो आहे तो मुंबईच्या दिशेने आला तर कशा पद्धतीने त्याला हँडल करावं याची देखील जी एक गोष्ट याची देखील एक चाचपणी जी आहे ती सरकारच्या वतीने या ठिकाणी केली जाते। एक सर्वात महत्वाचा मुद्दा जो आहे की राज्य मागास आयोगाच्या वतीनं जो डाटा कलेक्ट करायचा आहे त्यासाठी सरकारनं एक स्पेशल यंत्रणा विशेषतः राज्यातले सर्व अधिकारी कर्मचारी जे आहेत ते मराठा समाजाचं सर्वेक्षण करण्यासाठी या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। त्याबरोबर आपण जर पाहिलं तर पनवेल असेल ठाणे असेल मुंबई असेल या महापालिकांमधले जे कर्मचारी आहेत त्यांच्या सर्व सुट्या करून आगामी 10 दिवसामध्ये हा सर्व डेटा जो आहे तो राज्य मागास आयोगाला त्याचा निर्णय जो आहे तो झालेला आहे आणि तशी यंत्रणा देखील या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। त्याच दृष्टीनं जर आपण दुसरी एक गोष्ट पाहिली तर पोलीस यंत्रणा देखील खूप मोठ्या प्रमाणावर तैनात करण्याचा निर्णय जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे। कारण जर जरांगे पाटील यांचा मोर्चा जर मुंबईच्या दिशेने आला तर पनवेल नवी मुंबई त्याचबरोबर ठाणे मुंबई पोलीस आयुक्त मध्ये जे पोलीस या ठिकाणी आहेत त्यांच्या सर्व सुट्ट्या ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि त्यांची सुरक्षेची सर्व जबाबदारी ही यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे। या संपूर्ण मोर्चावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष म्हणजे रश्मी शुक्ला या थेट या संपूर्ण मोर्चावर या ठिकाणी लक्ष ठेवणार आहेत आणि जसं औरंगाबाद मध्ये हा मोर्चा जो आहे तो या ठिकाणी औरंगाबाद विभागातून निघेल त्यासाठी ही यंत्रणा तिथे लक्ष ठेवण्याची जबाबदारी
मुंबईचे विशेष संभाजीनगरचे विशेष पोलीस महानिदेशक जे आहेत आयजी संभाजीनगर यांना ही संपूर्ण जबाबदारी जी आहे ती जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्याची आणि त्यांच्या मोर्चाच्या सुरुवातीची संपूर्ण जबाबदारी आयजी संभाजीनगर यांच्याकडे या ठिकाणी सोपवण्यात आलेली आहे। आणि त्याचबरोबर जेव्हा मोर्चा जो आहे तो मुंबईत जेव्हा या ठिकाणी येईल त्यावेळी तो पनवेल किंवा नवी मुंबईमध्ये या ठिकाणी तो थांबवण्यात यावा किंवा तो थांबवला जावा यासाठी देखील तयारी जी आहे ती मुंबई पोलिसांच्या वतीने या ठिकाणी करण्यात येते। जर समजा जरांगे पाटील यांनी समजुतीने संपूर्ण मोर्चा जो आहे तो नवी मुंबईमध्ये थांबवला तर राज्य सरकार त्यांच्यासोबत जी चर्चा आहे ती या ठिकाणी करू शकते। पण जर राज्य सरकारचा निर्णय जरांगे यांनी मान्य केला नाही तर कायद्याने किंवा ज्याला आपण म्हणतो पोलिसी काक्याने हा संपूर्ण मोर्चा नवी मुंबईच्या बाहेर निघणार नाही याची काळजी देखील पोलीस जे आहेत ते या ठिकाणी घेत आहेत। पण अंतर्गत गोष्ट अशी आहे की जरांगे पाटील यांच्या मोर्चामध्ये जे वाहनं येणार आहेत ती वाहनं कोण पुरवत आहेत, त्याचबरोबर जरांगे पाटील यांच्या संपूर्ण यात्रेचा खर्च जो आहे विशेषतः जेवणाचा खर्च आहे, राहण्याचा खर्च आहे, हा कोण करत आहे, त्याचबरोबर जरांगे पाटील यांचा संपूर्ण यंत्रणेमागे कोण आहे याची सर्व तपासणी जी आहे ती पोलीस यंत्रणा या ठिकाणी करते अशी माहिती जी आहे ती सूत्रांकडून आपल्याला मिळते। जरांगे पाटलांच्या यात्रेचा खर्च असेल, ज्या वाहनांचा खर्च असेल, त्याचबरोबर इतर जो खर्च आहे तो जो आहे तो कोण करतं याची मागणी जी आहे, माहिती जी आहे आणि कशा पद्धतीने हा संपूर्ण खर्च केला जाणार आहे याची माहिती जी आहे जरांगे पाटील यांच्याकडनं देखील मागवण्यात आल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून या ठिकाणी मिळते। त्यामुळे जरांगे पाटील यांचा मोर्चा जरी निघणार असेल तर तो नवी मुंबई किंवा पनवेलच्या जवळपास तो थांबवला जाईल आणि जरांगे पाटील यांना मुंबईपासून रोखता कसं येईल यासाठी संपूर्ण तयारी जी आहे ती राज्य सरकारकडे या ठिकाणी केली जाते।